अकोट तालुका हा संपूर्णपणे शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून असून दूध व्यवसाय हा प्रमुख उद्योग आहे। तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जनावरे असून सध्या ऐन थंडीच्या दिवसात जनावरांवर येणाऱ्या विविध आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे। मात्र पणज येथील पशुवैद्यकीय दवाखाना केवळ शोभेची वस्तू ठरत असल्याचा गंभीर आरोप पशुमालक शेतकऱ्यांकडून केला जात आहे। वडाळी देशमुख येथील शेतमजूर सचिन वैदकार व कैलास खडीशंकर यांच्या गोठ्यातील गाय म्हशीसह 10 ते 12 जनावरांना पाय तोंडखुरी रोगाची तीव्र लागण झाली आहे। रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी काही जनावरे वेगळी ठेवण्यात आली असली तरी आजाराचा प्रादुर्भाव संपूर्ण परिसरात वाढतच आहे। याबाबत येथील संबंधित कंपाऊंडर यांना विचारणा केली असता त्यांनी वडाळीत कॅम्प घेऊन तपासणी व औषधोपचार करण्यात आले असा दावा केला। मात्र संतप्त शेतकऱ्यांनी कॅम्प कुठे, कधी व कोणाला माहिती दिली याबाबत पुरावा मागितल्यावर संबंधितांनी मौन धारण केल्याने त्यांच्या दाव्यावर संशय निर्माण झाला आहे। या प्रकरणी सरपंचांनी हस्तक्षेप करून कंपाऊंडर व पशुवैद्यकीय अधिकारी श्रीकांत गावंडे यांच्याशी संवाद साधला। त्यावेळी कोणतीही दवंडी, पत्र किंवा फोनद्वारे सूचना देण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले। विशेष म्हणजे पशुवैद्यकीय अधिकारी श्रीकांत गावंडे यांना दिवसभर फोन लावूनही संपर्क होऊ शकला नाही। दुसऱ्या दिवशी दवाखान्यात गेल्यानंतर सुट्टीवर आहे असे उत्तर देण्यात आले। दरम्यान अकोलखेड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियान पंधरवाडा दरम्यानही एकही पशुवैद्यकीय अधिकारी गावात उपस्थित नव्हता। त्याच काळात लंपी रोगाची मोठी साथ पसरून 8 ते 10 जनावरांचा मृत्यू झाला। यामध्ये दादाराव रायबोले यांचा सुमारे 80,000 रुपये किमतीचा गोरा मृत्युमुखी पडला। या नुकसानाबाबतीत प्रशासनाने तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी संबंधित कुटुंबाकडून करण्यात येत आहे। तसेच गोपाल रंधे यांच्या बैलाला पाय तोंडखुरी रोगाची लागवड होऊनही अद्याप एकही अधिकारी गावात फिरकला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। एकूणच परिसरातील वाढती रोगराई आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गलथान व बेजबाबदार कारभार यामुळे पशुपालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। परिसरात तातडीने औषधोपचार, लसीकरण व आरोग्य तपासणी कॅम्प आयोजित करावे, तसेच दोषी पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी शेतकरी व पशुमालकांकडून करण्यात येत आहे। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। मी सचिन विष्णुवंत वैदकार, वडाळी देशमुख येथील शेतकरी। माझा दुधाचा व्यवसाय आहे। वडिलांपासून आम्ही दोघंही भाऊ, एक लहान भाऊ आहे, एक मी आहे। आम्ही दोघंही भाऊ जनावरांचे देखरेख आणि दुधाचा व्यवसाय हे आमचा पोट भरायचं साधन आहे। त्याच्यामध्ये आमचे हे जनावर आहेत की नाही, हे जनावर खुरी आले, त्यांनी पशु विभागांनी त्याच्याकडे दक्ष घ्यावे। आमच्या गावामध्ये कॅम्प घेण्यात आलेला नाही, ना दवंडी नाही आहे। जनावर आमच्या गावामध्ये खुरीची एवढी साथ पसरली आहे, मोठ्या भयंकर प्रमाणात गावामध्ये लागवड झालेली आहे खुरीची। मी दादाराव ओंकार रायबोले आंबोळे येथील रहिवासी असून माझ्या पटाचा गोरा लॅम्पीमुळे मृत्युमुखी पडला आणि त्याची किंमत कमीत कमी 80 ते 85 हजार होती व त्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने इलाज केल्यानंतरही आटोक्यात आलेला नाही। त्यामुळे शासनाने आम्हाला काही पैशाची मदत व्हावी अशी। अकोलखेड येथील रहिवासी गोपाल भीमराव रंधे। माझ्या घरी बैल आणि गाय आहे। तरी माझा बैल हा तोंडखुरी पायखुरी आलेला आहे, तरी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी अजूनही काही साठा पाठवलेला नाही। आणि थंडी असल्यामुळे गावात पण दुसरे जनावर अजून पायखुरी तोंडखुरी आलेले आहेत। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।